गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण गुरुचरित्राचा 18वा अध्याय पाहणार आहोत. आणि 18वा अध्याय अशी मान्यता आहे की धनसंपत्ती प्राप्त व्हावी आणि दारिद्र्य येऊ नये याच्यासाठी हा अध्याय वाचता की त्याची फलश्रुती आहे. मला कोणीतरी मध्यंतरी मेसेज केला होता की दादा तुम्ही फलश्रुती पण सांगा. मी विचार केला की फलश्रुती कशासाठी. फलश्रुती तर चरित्रामध्येच आहे की गुरुचं सामर्थ्य काय आणि गुरु काय करू शकतात. कारण गुरु काहीही करू शकतात हीच त्या गुरुचरित्राची फलश्रुती आहे. पण सहज आपलं मला आठवलं म्हणून म्हणालो. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस अमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. म्हणे हे सिद्धमुनी तुझा जय जयकार असो. तू या भवारणामध्ये या भवसागरामध्ये तारणारा असा आहेस. सुधारस अमुचे श्रवणी आमच्या ह्याच्यामध्ये अमृतपान म्हणजे काय म्हणतो की अमृत ओतल्यासारखं आहे आमच्या कानामध्ये. म्हणजे इतकं सुंदर तू सांगतोयस निरूपण करतोयस की अक्षरशः अमृत आमच्या कानामध्ये घातल्यासारखं आहे. पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू एकता न धाय माझे म्हणू. आणि गुरुचरित्र खऱ्या अर्थाने कामधेनू आहे. कामधेनू याच्यासाठी आहे की गुरुचरित्राचं श्रवण आणि पठण मनन आणि चिंतन हे आपल्याला ऐहिक आणि आध्यात्मिक प्रगती करून देते, परमात्मा साधून देते आणि व्यवहारी साधून देते. याच्यासाठी ते कामधेनू आहे असं विशेषण गुरुचरित्राला ग्रंथकारांना लावलेलं आहे. एकतानं धाय माझे म्हणू. आणि मन भरत नाही आमचं, मन तृप्त होत नाही अजून. इतकं ऐकलं तरी असं त्याचं सामर्थ्य आहे, इतकं त्याचं गोडबा आहे. कांक्षा होत असे अंतःकरणो. अजून इच्छा अजून 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 असून असं इच्छा होत आहे जाणून घेण्याची. कथामृत ऐकावया. हे कथामृत ऐकण्याची अधिकाधिक ओढ आणि ती कामना लालसा निर्माण होते. ध्यान लागले श्री गुरुचरणी. आणि महाराजांच्या किंवा गुरुच्या चरणाशी ध्यान लागलेलं आहे. तृप्त नव्हे अंतकरणी. आणि अंतकरण काही तृप्त होत नाही. कथामृत संजीवनी. आणि हे कथामृत कसं आहे संजीवनी. ती संजीवनी आहे विशेषण फार महत्त्वाचं आहे. कारण आधीही गुरुसेवा ही नामधारकाच्या म्हणजे सरस्वती गंगाधराच्या घरामध्ये चालतच आलेली आहे. नृसिंह सरस्वती महाराजांचे जे भक्त आहेत निस्सीम असेल सायमदेव त्यांच्या वंशामध्ये सरस्वती गंगाधराचा जन्म झाला. आणि जन्म झाला तरी ते दुःख भोगतोय आणि त्या कष्ट भोगतोय. त्याच्यासाठी तो गुरुच्या शोधासाठी आणि दर्शनासाठी तो बाहेर पडलेला आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये मग तो स्वप्नात झोप लागते म्हणजे थकतोय चालून चालून आणि झाडाखाली तिथे बसतो. त्याला जरा डुलकी लागते. त्याला एक स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये जटाजूट आणि भस्म लावलेलं त्रिशूळ हातात असलेलं असं त्याला एक रूप दिसतं. आणि पुढं जाताना चालत असताना तीच व्यक्ती त्याला दिसते. ते सिद्ध आहे. आणि तिथं ती असलेली अवस्था त्याची. आणि त्याचं कारण आहे की गुरु सेवेमध्ये गुरुभक्तीवर पूर्ण विश्वास न ठेवता गुरुभक्ती आहे, दृढ विश्वास नाही आहे. मग ते सगळं करत असताना आता त्याची अवस्था अशी आहे की आता गुरुपासून काहीच नाही. गुरुचं सामर्थ्य त्यांनी जाणलेलं आहे आणि गुरुचरित्र जाणून घेण्याविषयी अधिक 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 त्याला आतुरता लागलेली आहे, ओढ लागलेली आहे. आणि ती कथामृत संजीवनी आहे. ते संजीवन आहे ना त्याच्या जीवनामध्ये एक एक अध्याय वाचतानाच त्याच्या तिकडे ते जाणवू लागलेलं आहे. गुरुचरित्राबद्दल आधीचा असलेले सरस्वती गंगाधर जर बारकाईने पाहिलं तर महाराजांना आळवतोय ते की पहिला अध्यायापासून पहा. आणि नंतर त्याचा जो दृढ विश्वास झालेला आहे ते त्याच्या भक्तीमध्ये परमार्थामध्ये घडत असलेलं परिवर्तन आहे. आणि त्याच्यासाठी हे कथामृत ही संजीवनी आहे.
आणि कारण ती संजीवनी बोधामृत पण आहे, ज्ञानामृत पण आहे आणि परमार्थ साध्य करून देणारी आहे. आणि म्हणून ती कथामृत संजीवनी आहे. आणि आणिक निरोपी दातारा, अजून तुम्ही आम्हाला सांगा असं ते म्हणतात. येणेपरी सिद्धासी, अशा पद्धतीने सिद्धाला विनवी शिष्य भक्तीसी, भक्ताने शिष्य तो जो नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर आहेत ते त्यांना विनमत आहेत. मस्तक ठेवून चरणासी कृपा भाकीत आहे वेळी, आणि चरणावर डोकं ठेवून कृपा भाकली की अजून अजून आम्हाला सांगा. शिष्यवचन ऐकून, शिष्याचं ती मागणं ऐकून, वाक्य ऐकून संतोषले सिद्धमुनी, आणि सिद्धमुनी संतोषित झाले, आनंदित झाले. सांगतात विस्तारुनी एका श्रोते एक चित्ते, ते म्हणे विस्तारपूर्वक सांगतायत ते तुम्ही ऐका श्रोत्यांनो. एक शिष्या शिखामणी, आणि हे शिष्या धन्य धन्य तुझी वाणी, तुझी सांगितलंस ना ते ऐकलं हे मी धन्य झालो. तुझी भक्ती गुरुचरणी, तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चय, निश्चय तल्लीन झालेलं आहे तू गुरुभक्तीमध्ये. गुरुचरणाशी मन तुझं दृढ झालेलं आहे. तुझं करता आम्हासी चेतन झाले परियसी, आणि तुझ्यासाठी हे सांगता सांगता मला आठवायला लागलं ते कारण त्या घटना घडल्या होत्या. कारण सिद्ध म्हणतोय की तुम्ही गुरु म्हणजे सिद्धाला नामधारक म्हणतो की गुरुचे चरित्र सांगा. त्यावेळेला तो सांगतो की सगळे मागण्यासाठी फक्त आले काय काय, पण गुरुचं चरित्र ऐकण्यासाठी मागणी कुणीच केली नव्हती, ती नामधारकानं केली. आणि त्याच्यामुळे ते पुन्हा पुन्हा ते सगळं चालू आहे आणि ते सगळं आठवून 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 ते त्यांना सांगतात. आणि म्हणून ते चेतन केले, म्हणजे मला स्मरलं तुझं करता मासी चेतन झाले परियसी, गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारा. आणि अख्खं गुरुच्या सहवासामध्ये राहिलेलं सिद्ध आहे, प्रत्येक ठिकाणी सिद्ध आहे. तर सिद्ध म्हणून तो म्हणतात अधिकारवाणीने, आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवी तसे बळे. आमच्या साक्षीने, आम्ही साक्षीदार आहोत त्याचे, त्या घटना घडलेल्या आहेत. महाराजांच्या लीला आम्ही पाहिलेल्या आहेत, प्रत्यक्ष अनुभवलेल्या आहेत. म्हणून ते म्हणतात की तुझं करता आम्हासी चेतन झाले परियसी, गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधारा. भिल्लवडी स्थान महिमा, भिल्लवडीमध्ये असताना स्थान महिमा निरोपले अनुपमा, तुला सांगितलं पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते. पुढचं चरित्र तुला काय झालं, काय घटना झाली, काय झालं ते तुला सांगतो. क्वचित काळ ते स्थानी, काही काळ त्या स्थानावर भिल्लवडीच्या इकडे ते राहिले. श्री गुरु होते गोप्य होऊन, गोप्य होते गुप्त रूपामध्ये होते आणि प्रगट झाले म्हणून. आणि त्या मंद असलेल्या ब्राह्मण कुमारासाठी ते प्रगट झाले ना, त्यांना डोक्यावर हात ठेवला, ज्ञान प्राप्त झालं वगैरे. जिव्हा म्हणजे जीभ कापून देवीला ठेवली, देवीने सांगितलं की तुम्ही कृष्णा तीरावर जा, आणि हे सगळे ज्या घटनेत त्यामुळे महाराज प्रगट झालेत आणि पुढे निघाले परियस. आणि नंतर ते प्रगट झाल्यानंतर मग ते तिथे जास्त थांबले नाही, मग ते पुढे निघाले. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, गंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. आणि पुढे ते तिकडून निघून वरुणा संगम इथे जे प्रसिद्ध असं आहे की जिला दक्षिण काशी म्हणून पण ओळखलं जातं, तिथं ते आले. श्री गुरु काय आले, अवलोकित, ते तीर्थ अवलोकन कर पाहत पाहत आले आणि भक्तानुग्रह करावया, भक्तांवर कृपा करण्यासाठी, अनुग्रहित करण्यासाठी त्यांना ते आलेले आहेत. पुढे कृष्णा प्रवाहांत, आणि पुढे कृष्णेचा जो प्रवाह आहे तिथे श्री गुरु तीर्थे पावन करीत, महाराजांच्या चरणांनी त्यांच्या सहवासाने त्यांच्या तिथे येण्यानं ते काय केलं, त्यांनी ती तीर्थ पावन झाली असं त्यांना म्हणायचं. पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. आणि पंचगंगा जे संगम जो आहे तिथे 12 वर्ष ते तिथे राहिले. अनुपम तीर्थ मनोहर, ते अनुपम असं त्यांचं तीर्थ आहे,
मनोहर आहे, म्हणजे मन हरण करणार असं अतिशय सुंदर असं तीर्थ आहे. जैसे अविमुक्त काशीपुर, जसं अविमुक्त अविमुक्त म्हणजे मुक्त नाही, तिथे अखंड शिवाचा वास आहे. ती शिव कधीही नगरी सोडून जात नाहीत. म्हणून तिला काशीला अखंड शिवाचा वास आहे. तसंच इथं सुद्धा ते अविमुक्त असं काशी क्षेत्र आहे ना, प्रयाग मानस तीर्थतोर, किंवा त्या प्रयाग तीर्थासारखं मानसासारखं हे तीर्थ असं थोर आहे. म्हणून राहिले परी असं, म्हणून तिथे ते 12 वर्ष राहिले. कुरवपूर ग्राम गहन, कुरवपूर हे जे आहे ते कुरुक्षेत्र तेची जाणं, ते जणू काही कुरुक्षेत्र आहे. पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परी असं, तिथे पंचकृष्णा गंगा संगम जो आहे तो सुद्धा अतिउत्तम आहे. कुरुक्षेत्री जितके पुण्य, अरे त्या कुरुक्षेत्रात जेवढं पुण्य आहे ना, त्याहूनही अधिक जाणं, त्यापेक्षा अधिक पुण्य तिथे आहे. तीर्थे असं ती अगम्य, म्हणून राहिले श्री गुरु, आणि म्हणून ते अगम्य असं तीर्थ आहे. म्हणून महाराज तिथे राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी, ती पंचगंगा नदी पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. पुराण प्रसिद्ध अशी ती नदी आहे. 5 नावे आहेत थोरी, सांगेन एक चित्ते, आणि तिची 5 नावं जी आहेत ती 5 तुला नावं सांगतो. शिव, भद्रा, भोगावती, कुंभी नदी, सरस्वती. 5 नावे आहेत. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी नदी, सरस्वती. पंचगंगा नामे ख्याती, हे 5 गंगा तिथे हे आहेत, त्या मिळून पंचगंगा असं तिला म्हटलं जातं. आणि महापातके संवारिती, ते तीर्थक्षेत्र असं आहे की तिथे पाप नष्ट होतात, त्याचा संहार होतो. ऐसे प्रख्यात पंचगंगा, ऐशा प्रख्यात पंचगंगा, आल्या कृष्णाची या संगा, प्रयागाहुनी असे सांगा, संगमस्थान मनोहर. आणि अशा या पंचगंगा ज्या 5 आहेत त्या गंगा कृष्णेला येऊन मिळाल्या, आणि त्यामुळे प्रयागाहुनी ते स्थान अतिशय मनोहर असं झालेलं आहे आणि श्रेष्ठ झालेलं आहे. अमरपूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम. ते अमरपूर हे गाव आहे, ते अनुपम असं गाव आहे. अनुपम म्हणजे ज्याला उपमा देता येत नाही, तिला अन्य कुठली उपमा देता येणार नाही, असं ते अनुपम. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर, जसा प्रयागाचा संगम जसं आहे ना तसं ते स्थान आहे. वृक्ष असे औदंबरू, आणि तिथे वृक्ष औदुंबर म्हणजे उंबर. प्रख्यात जाणा कल्पतरू, आणि तो कल्पतरू आहे साक्षात. देव असे अमरेश्वरू, आणि तिथे अमरेश्वर स्वतः आहेत. ते या संगमी जाळ पा, त्या संगमावर अमरेश्वर आहे. जैसे वाराणसी पुरी, गंगा भागीरथी तिरी, पंचनदी संगम थोरी, तत्समान असे प्रियसा. आणि जशी काशी आहे, गंगेच्या तीरावर जशी काशी वसली आहे ना, तसे पंचनदी संगम थोर आहे. आणि त्या काशीसारखं हे तत्समान, त्याच्यासारखं आहे. अमरेश्वर सन्निधानी, त्या अमरेशाच्या सान्निध्यात, अमरेश्वराच्या सान्निध्यामध्ये वसती 64 योगिनी, तिथे 64 योगिनींचा वास आहे. शक्तितीर्थ निर्गुणी, ते शक्तितीर्थ आहे, निर्गुण असं शक्तितीर्थच आहे. प्रख्यात असे प्रिय असा ते प्रख्यात आहे. अमरेश्वर लिंग बरवे, तयासी वंदुनी स्वभावे, पूजिता नरे अमर भावे, विश्वनाथ तोची जाणा. अरे ते अमरेश्वर लिंग आहे ना, ते तयासी वंदुनी स्वभावे, अगदी सहज आणि अगदी निर्मळ मनाने त्याला नमस्कार करा, किती वंदन करा. आणि पूजन केल्यानंतर काशीला विश्वेश्वर जसं पूजावा तसं आहे ते, कारण ते स्वतः विश्वेश्वर आहेत, काशी विश्वेश्वर. प्रयागी करता माघ स्नान, प्रयाग स्थानामध्ये माघ महिन्यामध्ये जी स्नानं केली जातात तसं स्नान करता. जे पुण्य होय साधन, जे पुण्य जोडलं जातं
शतगुण त्याहून त्याच्यापेक्षा 100 पटीने एक स्नान. इथे एकदा स्नान केल्यावर 100 स्नानाचं पुण्य मिळेल. एक स्नाने पर्यसा सहज नदी संगमात प्रयागा समान विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य त्या स्थानी वसत असे. आणि अशा ठिकाणी ते अमरेश्वरचं परब्रह्म तत्व तिथे अमरेश्वर म्हणून तिथे बसत आहे. या कारणे ते स्थानी आणि यासाठी त्या स्थान त्या नदी जिथे कोटी तीर्थे असती निर्गुणी अशी कोट्यावधी तीर्थ तिथे आहेत. वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. जशी दक्षिणेकडची गंगा व्हावी तशी ती कृष्णा वेण्णा म्हणून जिला म्हणतात त्या नदी सहित ती निरंतर वाहते. अमित तीर्थे ते स्थानी भरपूर अशी मिती नाही अशी त्या स्थानामध्ये तीर्थ आहेत. सांगता विस्तार पुराणी आणि ह्याचा विस्तार पुराणांनी सुद्धा केलेला आणि इथं सांगताना तो आणखी विस्तार होईल. पण त्यात अष्टतीर्थे असं ती गुणी त्याच्यामध्ये 8 तीर्थ अशी आहेत. ती 8 तीर्थ कुठली तया कृष्ण प्रवाहांत त्या कृष्ण प्रवाहामध्ये अशी एक 8 तीर्थ आहेत. उत्तर दिशे असे देखा ते उत्तरेला आहेत. वाहे कृष्णा पश्चिममुखा कृष्ण पश्चिमेला वाहत आहे ते उत्तरेला आहे. शुक्ल तीर्थ नाम एका शुक्ल तीर्थ जिथे ब्रह्महत्या पापे जाती तिथे ब्रह्महत्या पाप जातं असं ते तीर्थ आहे. औदुंबर संदेसी तिथे त्या औदुंबराच्या इथं आहे ते. 3 तीर्थे परियसी एकाहून एक अधिकेसी तीर्थ असती मनोहर अशी ती तीर्थ आहेत. आणि एकापेक्षा अनुपम उत्तम अशी अधिक असे वरचढ ज्याला म्हणून अशी ती तिथे तीर्थ आहेत. पापविनाशी काम्य तीर्थ ती 3 तीर्थ आहेत. पापविनाशी तीर्थ आहे, काम्य तीर्थ आहे आणि तिसरं आहे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सिन्निधार्थ अनुपम तीर्थे असं दीप आहे. आणि ही अमरेश्वराच्या जवळच त्या नदीमध्ये ही तीर्थ आहेत. पुढे संगम षटकुळांत आणि नंतर त्या संगमामध्ये 6 तटाच्या ठिकाणी प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियसा आधी 3 आणि ही अशी ती प्रयागासारखी प्रयागतुल्य ज्याला म्हणून अशी तीर्थ आहेत. तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी. अरे खूप तीर्थ आहेत त्याचा पण सांगताना विस्तार होईल. ज्या कारणे श्रीगुरु त्याचे पुरी राहिले तेथे द्वादशाब्दे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पुरामध्ये नगरामध्ये त्या ठिकाणामध्ये 12 वर्ष राहिले. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळून 7 गंगा संगम सगुणी काय सांगू महिमा त्याचा. पंचगंगा त्या कृष्णा आणि वेण्णा अशा त्या 7 गंगा संगम झाला सगुणी आणि त्याचा महिमा काय सांगावा. ब्रह्महत्यादी पापे ब्रह्महत्यादी पातके म्हणजे ब्रह्महत्यासारखी पाप जळून जाती स्नाने एकदा जरी स्नान केलं तरी जळून जातात. ऐसे सिद्ध स्थान निके सकळाविष्ट होती तेथे. असं ते सिद्ध असं स्थान आहे की जिथं स्नान करता तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. काय सांगू त्याचा महिमा काय वर्णावा. आणिक द्याव्या नाही उपमा त्याला आणखी कोणाची उपमा द्यावी असं सांगताच येणार नाही. जसं सूर्याला सूर्याचीच उपमा देता येईल का सूर्यापेक्षा कोणीही प्रखर त्याच्यासारखं नाही आहे. जशी सूर्याला सूर्याची उपमा तशी या तीर्थाला ह्याचीच उपमा लागते. दुसरं असं तीर्थ या भूतलावर नाही. अनेक द्याव्या नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या. आणि दर्शनानं केवळ त्या नदीच्या दर्शनानं या काम्य आपलं पुरलं जातं. स्नान फळ काय वर्ण. आणि मग नुसतं दर्शनानं जर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होता तर त्याचं स्नानफळ किती असेल त्याचं काय वर्णन करावं. साक्षात जाण कल्पतरू वृक्षासे औदंबरू गौप्य होता अगोचरू राहिले गुरु ते स्थानी. आणि साक्षात कल्पतरू असलेल्या ह्या औदुंबराच्या ठिकाणी महाराज गौप्य रूपाने राहिले.
भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तिथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले. आणि महाराज तिथे राहिले गोप्यरून, तरी सुद्धा ते प्रकट झालं. कारण आधी उदाहरण दिलेलं आहे, काल आपण पाहिलं की सूर्य झाकोळला तरी त्याचं तेज काही नष्ट थोडी होणार आहे, किंवा कस्तुरी लपवली तरी सुगंध येणारच आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमाने. आणि असं असताना नंतर वर्तमानामध्ये म्हणजे एके दिवशी ते भिक्षा मागाव्या प्रतिदिनी ते तिथे असताना रोज भिक्षा मागण्यासाठी अमरापूर म्हणजे ग्रामी, म्हणजे त्या अमरापुरामध्ये ज्याला आता ओरवाड म्हणतात, अमरापूर म्हणजे ग्रामी जाते श्री गुरु परियसा, तिथे त्या गावामध्ये तिथे जात होते. तर एक ग्रामी एक द्विज एक, त्या गावामध्ये एक ब्राह्मण तिथे आहे, असे वेदाभ्यासक. तो वेदाभ्यासक आहे, वेदांचा अभ्यास करणार आहे, चिंतन करणार आहे, मनन करणार आहे. भार्या त्याची पतिसेवक, त्याची पत्नी ही पतिसेवक आहे, पतिव्रता शिरोमणी आणि पतिव्रता आहे. ते सुशील असे ब्राह्मण, तो ब्राह्मण सुशील आहे, म्हणजे शीलवान आहे. शुष्क भिक्षा करी आपण, म्हणजे शिजलेलं अन्नाचं धान्य घ्यायचं, अमान्य न शिजवलेलं जे भिक्षा आहे तो घ्यायचा. कर्ममार्ग आचरण, आणि आपलं ब्राह्मण कुळाचं ब्राह्मणाचं जे स्वधर्म म्हणून कर्म आहे ते तो आचरत होता. असे सात्विक वृत्तीने आपलं कर्म आचरण करत असे. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्यभूत त्याने उदरपूर्ती करी. आणि त्या विप्र मंदिरात, आता विप्र मंदिरात इथे मंदिर याचा अर्थ आहे त्याचं घर, हे लक्षात घ्या. मंदिर हा घरासाठी वापरला जाणारा शब्द आहे. हवेली ज्याला म्हणू किंवा मोठा महाल म्हणू, तर त्याच्यासाठी सुद्धा मंदिर हा शब्द वापरला जातो. आणि हा त्या विप्र मंदिरात म्हणजे त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये किंवा घरात असे वेल उन्नत, तिथे एक वेल आहे, उन्नत म्हणजे खूप वाढलेला असा मोठा वेल आहे. उन्नत शेंगा निगती नित्य बहुत, आणि त्याच्या शेंगा निघतात, भरपूर शेंगा, कारण तो मोठा असा पसरलेला वेल आहे, भरपूर शेंगा निघतात. त्याने उदरपूर्ती करी आणि त्याने तो पोट भरायचा. एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणाला चरून मिळे परियसी, चरू म्हणजे भात, तांदूळ, परियसी तया शेंगा रांधुनी हर्षी दिवसक्रमी येणे परी. आणि जर त्याला भिक्षा नाही मिळाली तर त्या शेंगा बाफायच्या, आजच्या भाषेत बोललं तर बाफायच्या, शिजवायच्या म्हणजे उकडवायच्या, आणि त्या उकडलेल्या शेंगा तो खायचा. ऐसा ब्राह्मण दरिद्री, आणि तो गरीब असा तो ब्राह्मण याचक वृत्ती उदरभरी, भिक्षा मागून तो आपलं पोट भरत असे. पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने, आणि तो पंचयज्ञ आचरण करणारा असा, 5 यज्ञ नियमाने करणारा, आणि अतिथीला पूजन करणारा, अतिथीला पूजणारा असा तो होता. आणि आता ह्याच्यामध्ये पंचमहायज्ञ कुसरी असं ब्राह्मण तो करायचा. तर 5 यज्ञ हे का करायचं आहे, तर पहिलं 5 यज्ञ कुठले ते लक्षात घ्या. पहिलं आहे देवयज्ञ, दुसरं आहे ऋषीयज्ञ, तिसरं आहे पितृयज्ञ, चौथा आहे नृपयज्ञ, आणि 5वं आहे भूतयज्ञ. हे प्रत्येकानं खरं तर आचरण केलं पाहिजे, कारण हे आपण जन्मल्यानंतर जिवंत असेपर्यंत ते मरेपर्यंत आपण ज्या समाजात जिथं ज्या जगतोय त्याच्यामध्ये आम्हाला 5 ऋण आहेत आपल्याकडे, आपल्यावर 5 कर्ज आहेत, 5 ऋण आहेत, आणि ते तू फेडण्याचा प्रयत्न आहे. या पंचमहायज्ञावर किंवा या पंचयज्ञावर खूप काही सांगता येईल. पहिलं आहे देवयज्ञ,
देवयज्ञाचा अर्थ देवाचं स्मरण करणं. हां, कोणासाठी करायचं? देवासाठी. देवाची सेवा करायची. त्याच्यामध्ये तुमचं पूजा येते, मंत्र येतात, मंत्राचे अनुष्ठान येतात, हवन येतं, हां, देवतर्पण सुद्धा येतं काही अंशी. हे देवासाठी करायचे. देवासाठी म्हणजे देवाची सेवा म्हणून. का तर तू आम्हाला काय करतोय? आमचं शरीर चालवतोय आणि त्याचं ऋण आहे आमच्यावर. कर्ज, आपण देवाचे कर्ज आहे आपल्यावर. काय तर ते ऋण असं आहे की तू आपल्याला हवा तयार केली आहे, आम्ही श्वास घेतोय, आमचं रक्त बनवतोय, तुम्ही फक्त खाता, त्या खाल्लेलं पचवतोय, त्याचं रक्त तयार करतोय, ते शरीरामध्ये संचारित होत आहे, म्हणजे रक्तप्रवाह वाहतोय. तुम्ही झोपलेले असाल, जागे असाल, जाणता अजाणता तुमच्या हृदयाचे ठोके पडत राहतात. सतत तो आपल्याबरोबर कष्ट करत राहतोय, आपल्या मध्ये राहून हे सगळं तो करतोय. आम्हाला हवेची काही येऊन पडलेलं नसतं, आम्ही बेदरकारपणे प्रदूषण करतोय. पण जेव्हा श्वास घेणं कठीण जातं ना, त्यावेळेला ऑक्सिजन लागतो. आणि मग जेव्हा ऑक्सिजनचं सिलेंडर, कोरोनामध्ये मिळत नव्हता, सिलेंडर मिळत नव्हतं, ऑक्सिजन जेव्हा मिळत नाही आहे ना, तेव्हा आम्हाला त्याची किंमत कळते की आयुष्यभर जे आम्ही जन्माला आल्यापासून फुकट ऑक्सिजन घेतोय. हे परमेश्वराने आपल्यासाठी केलंय. इथं पाणी निर्माण केलेलं आहे, इथे वृक्ष, फळं, फुलं सर्व निर्माण केलेलं आहे. आणि ही कृतज्ञता, इथे रेकी शिकलेल्या असतील, कृतज्ञता भाव असणं गरजेचं आहे. रेकी देताना सुद्धा कृतज्ञ होतो, दिल्यानंतर सुद्धा कृतज्ञ भाव दिले. तर इतकी मोठी कृतज्ञता, जो 24 तास या चराचरामध्ये राहून, आपल्यामध्ये राहून आपल्याला चालवतो, संचलित करतो, त्या परमेश्वराचं ऋण आहे आपल्यावर. आणि ते रोजच्या रोज स्मरण करणं गरजेचं आहे परमेश्वराचं. आणि ते ऋण आहे, ते देवयज्ञ. त्यात हवन करा, त्याच्यामध्ये नामस्मरण करा, पोथी पठण करा, मंत्राची अनुष्ठानं करा. हे सगळं ऋण आहे, त्याचं स्मरण करा. हे त्यानं दिलेलं आहे. आणि दुसरं येतं ऋषीयज्ञ. दुसरं ऋषीयज्ञ येतोय. ते ऋषीयज्ञ जे आहे त्याच्यामध्ये कोणासाठी करायचं हे ऋषीयज्ञ? ते जे काही ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत किंवा जे तुमचे गुरु आहेत, यांच्यासाठी त्या ऋषींचं स्मरण करायचं आहे. ते तुमच्या गुरूंचं सदोदित स्मरण करायचं आहे, त्यांच्या आज्ञेमध्ये राहायचं आहे, त्यांचं होऊन राहायचं आहे. म्हणून आमचं गोत्र कुठलं म्हटलं तर आम्ही काय म्हणतो? आम्ही कश्यप गोत्री आहोत, आम्ही कौशिक गोत्री आहोत, आमचं गोत्र कुठलं आहे? वसिष्ठ गोत्र आहे. हे ऋषीमुनींचं आहे, आम्ही त्याच्याशी जोडलेलो आहे. त्यांच्यामध्ये तो वारसा आम्ही पुढे नेणार आहोत. आणि त्या वारशाचे म्हणजे तो वारसा घेणारे आम्ही किंवा सांभाळणारे आम्ही त्याचे आहोत. आणि त्याच्यापासून आम्ही आहोत, हा भाव त्या ऋषी. म्हणून गोत्र उच्चार केला पाहिजे. ब्राह्मण म्हणतो की सांगा गोत्र कुठलं आहे तुमचं, त्याचं स्मरण झालं पाहिजे रोजच्या रोज. त्यांनी जे काही कार्य करून ठेवलं आहे, जे ज्ञान संचय केला आणि या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांसाठी ज्यांनी हे सगळं निर्माण केलं, ज्ञान शाखा, त्यांचं स्मरण व्हायला पाहिजे. आता याच्यामध्ये ऋषितुल्य काही माणसं होऊन गेलेली आहेत, त्यांचंही स्मरण व्हायला पाहिजे. जे ज्ञानी होऊन गेले, काही शास्त्रज्ञ असतील, काही लेखक असतील, हे ज्ञानेश्वरांसारखे संत असतील, सत्पुरुष असतील, तुकाराम महाराजांसारखे संत आहेत, या सर्वांचं स्मरण आम्हाला व्हायला पाहिजे रोजच्या रोज. त्यांनी सांगितलेला विचार हा आमच्या जीवनामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. तर ते ऋषीयज्ञ ठरतो. म्हणून वेद, पुराण,
ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, संतांचे अभंग यांचं श्रवण करा, पठण करा, मनन करा. हा तो यज्ञ आहे. आणि हा यज्ञ कशासाठी? त्या ऋषींचं ऋण मान्य करणं, त्या सत्पुरुषांचं ऋण मान्य करणं. मी चुकत नसेल तर राम गणेश गडकरी म्हणायचे की विष्णूची जी 24 नावे आहेत ना, त्याच्यामध्ये 25वं नाव समाविष्ट करा, ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं. सत्पुरुषांचं स्मरण करायचंय. ते होणं गरजेचं आहे. आम्ही होतच नाही आमच्याकडून. ते आदर्श तसंच आहे ना, सतत सतत ज्याचं स्मरण करणार तसे तुम्ही होऊन जाणार. सकाळी उठल्या उठल्या टीव्ही कोणाकडे लागतं का? मी असंही पाहिलं की सकाळी उठायचे आणि सकाळ सकाळ लागलेली रात्री पिक्चर पाहायचे, पिक्चर लावलेले असतात. तर कसं होणार आहे? प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. हे मनाचे श्लोक. त्यामध्ये रामदास स्वामींनी सांगितले की रामाचं स्मरण करा. असे काही सत्पुरुष होऊन गेलेले आहेत, यांचं स्मरण करा. देवयज्ञामध्ये त्याचं स्मरण आहे, तर ऋषी यज्ञामध्ये सुद्धा तसं ऋषींचं स्मरण झालं पाहिजे, सत्पुरुषांचं स्मरण झालं पाहिजे. मी जर इन्शुलिन घेत असेल सकाळी, तर ज्या इन्शुलिन ज्यानं तयार केलं त्याचं स्मरण होणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे तर इन्शुलिन प्राप्त झालं आणि मी जगतो. तसंच आम्हाला जे ज्यांनी ज्ञान दिलं, ज्यांनी आम्हाला बोध केला, त्या गुरूंचं स्मरण करणं हे गरजेचं आहे. गुरु बिन जीव की कल्पना न मिटे, गुरु बिन जीव का भला नाही, असं कबीरांना म्हटलेलं आहे आध्यात्मिक गुरूंबद्दल. किंवा गोरक्षनाथांनी सुद्धा म्हटलंय, निगोरा मत रहियो. निगोरा म्हणजे गुरु वाचून राहू नका. गुरु देहाने असतील नसतील किंवा निघूनही जातील, पण त्यांचं स्मरण, त्या स्मरणामध्ये तुम्ही त्याला सतत त्याच्या सहवासात राहा, त्याच्या आठवणीत राहा. हे तर ते ऋषी यज्ञ आहे. आणि तिसरा आहे पितृयज्ञ. आपण या 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य जन्म प्राप्त करून घेण्यासाठी कोणाला तरी माध्यम बनवलं आणि आपला हा आत्मा एक मनुष्य रूप धारण करून आला. त्या पित्रांबरोबर सुद्धा तुमचा कृतज्ञ भाव असला पाहिजे. मी आता सगळ्यांना सांगतोय, मी नेहमी म्हणतोय की आई वडिलांनी काय कष्ट केले हे मुलांना कळलंच पाहिजे. इथे कोणी तरुण असेल तर लक्षात ठेवा, आई वडील कसे जगले, कुठल्या परिस्थितीत राहिले, पण तुम्हाला सगळं पुरं पाडलं. आणि हा पठ्ठ्या 2-4 महिने होत नाही कामाला आणि हातात पैसे खेळू लागले की म्हणतो, आई बापांना म्हणतो, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. तर ही कृतज्ञता आहे, कृतज्ञता नाही आहे. कालच आपण आषाढी एकादशी झाली. आपण हेच मुलांना, वारी याच्यासाठीच नाही, मुलांना दाखवा, सांगा, पुंडलकाच्या भेटी परब्रह्म आलेगा. या पुंडलिकाच्या भेटीसाठी साक्षात परब्रह्म आले. पण परब्रह्माला सुद्धा का यावं लागलं, ते का आले, तर त्यांनी आई वडिलांची सेवा केली. आपल्याकडे पहिलं आहे मातृदेवो भव, आईला देव मान. दुसरं आहे पितृदेवो भव, वडिलांना देव मान. आणि नंतर मग आचार्य देव भव, तुझ्या गुरूंना देव स्वरूप मान. आणि हे ती परंपरा, ही संस्कृती आपल्याकडे. आणि दुर्दैव असं आहे की
जिथं रामासारखा अवतार झाला, आई वडिलांच्या इच्छेसाठी काशी यात्रेला घेऊन गेलेल्या आंधळ्या आई वडिलांना अगदी छातीमध्ये बाण लागलेला आहे श्रावण बाळाच्या, आणि तरी तो म्हणतो, दशरथाला म्हणतो की माझ्या आई वडिलांना सांगू नका की तुमचा श्रावण आहे तो आता मरत आहे, बाण लागलेला आहे, नाहीतर ते माझ्या वियोगाने ते प्राण त्याग करतील. ही कृतज्ञता की त्यांनीच जगावं, तुम्ही त्यांचं श्रावण बाळ व्हा आणि त्याला हे करा, पाणी देऊन द्या. आणि इथं आई बापांना सांभाळायला त्रास होतोय आणि आई बापांना कुठं नेलं जातं, वृद्धाश्रमात नेऊन टाकलं जातं. आणि हे आई वडील दिवस रात्र मेहनत करतात का, तर पोराला ॲडमिशन चांगलं मिळालं पाहिजे, पैसे भरा, ट्युशन लावा, हे करा, माझ्या मुलाला कुठलं दुःख नाही पाहिजे, आम्ही जे भोगलो ते आमच्या मुलांच्या वाटेला आलं नाही पाहिजे. हे सगळ्या विचारांमध्ये अपार कष्ट करून संपत्ती जोडतात, धनवान होतात आणि सगळी प्रॉपर्टी बापाची मुलगा ताब्यात घेतो आणि आई बापांना दूर टाकून देतो. तर याच्यासाठी पितृयज्ञ स्वतः तुम्ही करायला लागाल. तुम्ही आचरलं तर तुमचं अनुकरण मुलगा करेल. तुम्ही देवयज्ञ आचरा, ऋषीयज्ञ, तुम्ही ऋषीमुनींचं स्मरण करा, शास्त्रज्ञ आहेत त्यांचं स्मरण करा, लेखक आहे त्यांचं स्मरण करा, विचारवंत होऊन गेले त्यांचं स्मरण करा, आणि आपल्या पितरांचं स्मरण करा. कधीतरी असं असेल ना की तुम्ही जेवला नाहीत म्हणून आई असं म्हणते, अजून तो आला नाही, आलं की नंतर आम्ही दोघंच सारखे जेवायला बसू, एवढं तरी केलं की नाही. ही जाणीव राहणं गरजेचं आहे. आपल्याकडे जे धर्मशास्त्र आहे त्या धर्मशास्त्राने ब्रह्महत्येला सुद्धा प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. गोहत्या झाली, ब्रह्महत्या झाली, सगळ्या पापांना त्यांनी प्रायश्चित्त दिले. पण धर्मशास्त्र असं म्हणते की जो कृतघ्न होतो त्याला प्रायश्चित्त नाही. आणि आपण आई वडिलांप्रती कृतज्ञ होतो, आपल्या आजोबा पणजोबा यांच्याविषयी कृतज्ञ. अरे म्हणजे बऱ्याच जणांना इथे अक्करपट्टी पोखरण गेलं आणि जमिनी कोणाच्या ह्याच्यावर, त्यांच्या थोडी जमीन होत्या. आजोबा पणजोबांनी अगदी गरिबीमध्ये पोटाला चिमटा काढून त्या जमिनी टिकवल्या, तेव्हा तर तुम्हाला घर आणि घराचे पैसे मिळाले. हा तरी विचार करा. तेही ऋण आहे. त्यांनी जर विकलं असतं तर तुम्ही भाड्याच्या खोलीत असते कुठेतरी. आई वडिलांनी आणि त्या सगळ्या पितरांनी आपल्यासाठी, तर आपण ज्या रक्ताचे आहोत, तो DNA किंवा तो विचार, ते रक्त आमच्यामध्ये ज्यांच्यामुळे प्रवाहित आहे, प्रवाहित म्हणजे ते आहे त्या रक्ताचे आपण आहोत, याचा तरी विचार करा. त्याच्यामुळे पितृयज्ञ सांगितलेलं आहे. तर्पण करा, श्राद्ध करा, त्यांच्या नावानं दान द्या. मला वाटतं की मी चांगला बिल्डर आहे तर, आणि शाळा पडत आलेली आहे एखादी, तर शाळा बांधून द्या. माझ्या गावामध्ये एखादी कोणीतरी म्हातारं कुटुंब राहत आहे, जुनं घर आहे, आता त्याच्याकडे पैसा नाही आहे, मुलं बाळं नाही आहेत आणि काहीच नाही आहे, तर तुम्ही त्याला घर बांधून द्या. हे वडिलांच्या नावाने तुम्ही द्या. का माझे वडील आई वडील नाहीत, तुम्ही माझे आई वडील आहात, या भावनेने बांधून द्या. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करणं ही कृतज्ञता आहे. पंचमहायज्ञ जी शास्त्राने सांगितली आहेत ती कृतज्ञता भाव याच्यासाठी सांगितलेली आहेत. आणि रेकीमध्ये हाच भाव महत्त्वाचा ठरतो. हे लक्षात घ्यायचं. आज मी सर्वांचे कृतज्ञतेने मागेन. हे पहिलं तत्व डॉक्टर मिकाओ उसोईंनी पण सांगितलं. कृतज्ञतेने राहा. घरात कामवाली जरी असेल ना, तिच्याशी कृतज्ञ भाव ठेवा.
हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि हे पितृयज्ञ सांगते. नंतर आला नृयज्ञ, तो माणसांसाठी आहे. सगळं समाज वगैरे सगळी जी गोष्टी आहेत समाजामध्ये आपल्याला कधीतरी होतं ना, म्हणजे पूर्वी तर होत आहे चाळीमध्ये साखर संपली तर शेजारी गेली, तिने कुठलाही विचार न करता साखर दिली. अशा पद्धतीने मदत समाज पुढे होण्यासाठी अनेकांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हात लागलेले असतात, विचार असतात. आपल्यासाठी कोणीतरी खपलेलं असतं, कोणीतरी सेवा पुरवलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आतिथ्य आपल्याकडे तर शास्त्राने अतिथी आणि दारात कोणी आलं तर त्याला भुकेला पाठवायचं नाही. शिबिराजा त्या ससाण्याला सुद्धा उपाशी पाठवत नाही, तो स्वतःचा मांस कापून देतोय. आतिथ्य सत्कार करा, कोणी भुकेला त्याला अन्न द्या. कोणी अनाथ मुलगा आहे, शाळा शिकू इच्छितो, तुमची ऐपत आहे, त्याला शिकवा. कोणाला उपचारासाठी पैसे नाही आहेत, त्याला पैसे द्या. तुम्ही डॉक्टर आहात तर एखादा उपाय, एखादा पेशंट ज्याच्याकडे पैसे नाही, काहीच नाही, गरीब आहे, त्याला फुकट हे करा. तर ह्या सगळ्या पितृयज्ञामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, ते समाज ऋण फेडण्यासाठी फार आवश्यक आहे. समाजाचं ऋण आहे आपल्यावर. कोणीतरी शेतकरी शेती पिकवतो म्हणून तुम्ही खाता. त्या सगळ्यांची गोष्ट आहे. तिरुवल्लराची गोष्ट माहिती ना, आता ते कॉईन निघालेलं त्याच्यावर तिरुवल्लर आहेत, पाहते त्याने कुरल नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याची कथा सांगितली तर विस्तार होईल. कृतज्ञता भाव असला पाहिजे. कोणीतरी विणकर वस्त्र विणतोय म्हणून तुम्हाला कपडे मिळत आहेत, तुम्ही कृतज्ञ असला पाहिजे. मी आताच मध्यंतरी जपानविषयी वाचलं. जपानमध्ये जसं आपल्याकडे नांगर जुना असेल तर नांगराचं फाळ पेटवला जात नाही, बोटीचं लाकूड पेटवलं जात नाही, उखळीला मुसळीला पाय लावायचा नाही, उंतरावर बसायचं नाही, कृतज्ञता आहे. जपानमध्ये कंपनीमध्ये एखादं मशीन आहे आणि ते मशीन काम करते, प्रोडक्शन त्याच्यामुळे हे आहे, तर ते मशीन जेव्हा खराब होतं आणि नवीन मशीन बदलायचं आणि म्हणजे बसवायचं आणि जुनं मशीन काढून टाकायचं आहे, स्क्रॅपमध्ये किंवा भंगारामध्ये काढून टाकायचं आहे, तर त्याची सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली जाते. कारण तो मालक जो काही पैसे जो धनवान होतोय ना, त्या कष्ट आहेत त्या मशीन, भले ते निर्जीव असेल, जसं आपल्याकडे नांगराचा फाळ आहे. ही पौरात्य संस्कृती आहे ना आपली पूर्वेकडची, पाश्चिमात्य नाही म्हणत. हा जो संस्कार आहे तो जपान पौरात्य संस्कृतीमध्ये येते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आमच्याकडे पुस्तकाला पाय लागला की नमस्कार करायचं. आज मुलांना आई वडील सांगत नाहीत की पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार कर. कृतज्ञता भाव शिकवा त्यांना, तो असाच येणार आहे. कोणाला नकळत पाय लागला माणसाला तर नमस्कार करायचा, असं नॅचरली सहज हात जायचा. आता जातच नाही, आता तोडवून बाहेर जातात लोक, पुढे जातात. तर आपल्याला हे करायचं आहे. लक्षात ठेवा, गुरुभक्ती करताना गुरुची शिकवण आचरणात आणणं म्हणजे तरी काय, तर हे महत्वाचं आहे. गुरुच्या लीला सांगणं जेवढंच काही अभिप्रेत नव्हतं. गुरुचं सामर्थ्य आणि गुरुची चरित्राबद्दल बरोबर आलेलं ज्ञान हे पुढच्या पिढीमध्ये येण्यासाठी गुरुचरित्र ग्रंथ लिहिलेलं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शेवटी येतो तो भूतयज्ञ. आणि शेवटी येतो तो भूतयज्ञ. तो भूतयज्ञ म्हणजे काय, तर सगळं प्राणी निसर्ग वगैरे जो आता मी बेदरकारपणे कोणाचा विचार न करता झाडं तोडतोय, नद्या प्रदूषित केल्या तशाच, मासे मरून जात आहेत, हे भूतयज्ञाचं लक्षण नाही आहे. हे आपण कृतज्ञ असल्याचं लक्षण आहे. म्हणून आपल्याकडे दारामध्ये गाईला खायला घाला, कुत्र्याला खायला घाला, कागवास ठेवा, किड्या मुंग्यांना सुद्धा चित्रावती देण्याची पद्धत आहे आपल्याकडे. जैन समाजामध्ये मुंग्यांना साखर घाला. कारण आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगामध्ये असं म्हटलंय की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा असे भक्तियोग अर्जुना जाणवा. भक्तियोग काय, भक्ती काय, तर या
प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहायला शिका. जे जे भेटे म्हणजे जे जे समोर येणारा कुत्रा, माणसाला दिसला कुत्रा की मार दगड. तर जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, ते भगवंत मान. मी आधी पण म्हणाल की ओ हेनरीच्या कथेबद्दल एक उल्लेख केला होता. तसंच साई चरित्रामध्ये की बाबा म्हणाले की, बाबा म्हणजे साईबाबा, बाबा म्हणाले की मी तुझ्याकडे जेवायला येईल किंवा तू माझ्यासाठी भाकरी घेऊन ये, असं काहीतरी आहे ते. आणि त्यावेळेला पहिल्यांदा निघतं तर तिला डुक्कर येतं, त्या डुकराला ती भाकरी देते. दुसऱ्यांदा येतं तर कुत्रं बाहेर येतं, त्याला ती भाकरी देते. आणि बाबांपर्यंत काही पोचू शकत नाही कारण ते संपून जातं. मग ती संध्याकाळी जेव्हा येते त्यावेळेला बाबा म्हणते की आज मी भरपूर जेवलो म्हणे. ते म्हणे आज बाबा काय जेवलं उठायचं. अगं म्हणे तू जी कुत्रा दिले होतं आला होता ना तो मी होतो, गरुड किंवा ते डुक्कर आलं होतं ते मी होतो, तुला त्रास नको म्हणून मी आलो होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी काय शिकवतात. नामदेवा महाराजांची तशीच गोष्ट आहे विस्तारपूर्वक. म्हणजे आता आपण इथं थांबणार आहोत पण एक तुम्हाला ती गोष्ट सांगतो. नामदेव महाराजांची अतिशय सुंदर, मला लहानपणी आवडलेली गोष्ट आणि भावलेली गोष्ट. नामदेव महाराजांना मी गुरु केला विसोबा केचरांना. आणि तो पक्का आहे की कच्चा आहे पाण्यासाठी. परीक्षा पाहण्यासाठी भगवंतानं कुत्र्याचं रूप घेतलं आणि त्यांच्याकडे असलेली तुपरोटी जे हे तर त्याची ती भाकरी घेऊन ते पळाले. कुत्र्याच्या रूपाने आलेले पांडुरंग ते देव आला आणि भाकरी उचलून घेऊन गेलाय. आणि त्यावेळेला त्यांना कळते की अरे पांडुरंग आलेत, कारण जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आणि त्यावेळेला ते तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे लागतात. आणि ती जी कथा तर सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो ती गोष्ट कशी घडली आहे. हे त्याचं शेवटचं आहे की तो पक्का झाला, त्याला खरा भक्त झाला, तो त्या भक्तीमध्ये पक्का झाला. त्याला कळलं की चराचरामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये परमेश्वर आहे. एकदा विठ्ठल म्हणाले की अरे नामदेवा, मी उद्या जेवायला येणार आहे, तर तू म्हणे मस्त जेवण करून पण हे कर. हे काय करतात, मस्त चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि एका वडाच्या झाडाखाली बसतात. आता ह्या पांडुरंगाची परीक्षा घेण्यासाठी पांडुरंगाने काय केलं की मांगारुडी जे असतात जात आहे तिचं रूप घेतलं. रुक्मिणीला सांगितलं तो मांगारुडीण हो, तिने मांगारुडींचं रूप घेतलं. आणि हनुमंताला सांगितलं की तू गाढव हो, मग ते गाढव घेतलं. आणि गरुडाला सांगितलं की तू कोंबडा हो, कोंबडा. आणि त्या पद्धतीने ते कोंबडा उलटा बांधलेला त्या गाढवावर हे केलेला. आणि गाढव बिडव घेऊन हे दोन्ही फाटक्या बिटक्या कपड्यामध्ये ते येतात. आणि जिथे नामदेव महाराज पांडुरंगासाठी जेवण बनवलं आहे तिथे ते येऊन तिथे हे करतात. आता तिथे ती रुक्मिणी म्हणते पांडुरंगांना की अहो धनी, आता मला चालवत नाही, थकली म्हणे, मी भूक पण लागली आहे, तर आता मला बसायचं आहे कुठेतरी सावलीत. त्या म्हणाले हे काय झाड आहे म्हणे, इथेच बसूया. आणि बरोबर नामदेव महाराज इथे झाडाकडे जेवण बनवून पांडुरंगाची वाट बघवत्या की तिथे जेवणार, तिथे येऊन थांबतात. मग ती म्हणते की आज भूक लागली म्हणे, आता काय करायचं वगैरे खायला. तर मग पांडुरंग म्हणते की काय नाही म्हणे, तिथे म्हणे दगड मांड आणि हा कोंबडा आहे तो कापू आणि तिथेच म्हणे भाजून खाऊन टाकू. आता नामदेव महाराजांच्या मनात असतं की जिथे देव जेवायला येणार आहे तिथे हा कोंबडा कापणार, तर काय करायचं वगैरे. तर तो त्यांना हाकलतो, इकडे चला म्हणे, इकडे नाही राहायचं, चला निघायचं वगैरे, असं करून त्याला हाकलून देतो. आणि हे बिचारे निघून जातात. दुपार होते, पांडुरंग येत नाही. संध्याकाळ होते, पांडुरंग येत नाही.
आणि नंतर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर आणि पांडुरंगा जेवत नाही तोपर्यंत हे पण जेवत नाही, हे पण उपाशी त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जातात. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ते विठ्ठलाला म्हणतात की देवा तू कधी खोटं बोलायला लागलास, म्हणजे आजच्या भाषेत जर असतात तर अरे तू कधी नेत्यांसारखे आश्वासन द्यायला लागलास, पुरी करत नाहीत. तर म्हणे मी सकाळपासून मी येणार म्हणून मी तिथे चंद्रभागेच्या तीरावर झाडाखाली वाट बघत राहिलो, जेवण बनवलं वगैरे आणि तू आलाच नाही. तर म्हणाले मी आलो ना, आणि इतका आनंदाने आलो की माझ्या भक्तांना पण घेऊन आलो, इतकंच नाही माझ्या बायकोला घेऊन आलो, पण तू तर आम्हाला हाकलून लावलंस. मी कौतुकाने आलं की माझा भक्त कसा जेवण बनवतो बघा, किती भक्तिभावाने आणि किती आनंदाने, आणि मी येणार म्हणून कसं जेवण बनवतंय ह्याच्यासाठी ह्यांना घेऊन आलो आणि तू तर हाकलून लावलंस. तर म्हणाल देवा मी कधी हाकलून लावलं. त्या म्हणाले अरे तो मांगारुडी होतो ना, तो मी होतो, आणि ही मांगारुडी नव्हती, ती साक्षात रुक्मिणी होती. आणि तो जे ते गाढव जे होतं, गाढव जे बांधलेलं तिकडे, ते गाढव म्हणजे साक्षात हनुमंत होते. आणि ते कोंबडं जे होतं ना, कोंबडं जे आम्ही कापणार म्हणून हाकलून दिलं असतो आम्हाला, कोंबडं साक्षात पक्षीराज गरुड होतं. तू ओळखलं नाही आम्हाला म्हणे, तू कच्चा आहे, कच्चा भक्त आहेस तू. त्या म्हणाल देवा देवा चुकलो म्हणे, आता असं करा तुम्ही आज नाही, आज चुकलो ठीक आहे, उद्या या उद्या. तर म्हणाल ठीक आहे मग उद्या येतो. हां, आणि त्यावेळेला परत देव येणार म्हणून त्या चंद्रभागेच्या तीरावर त्या वडाच्या झाडाखाली ते तिथे बसलेत, पांडुरंग येणार साक्षात वगैरे. मग देव आल्यानंतर काय, देवासाठी जेवण बनवूया, हे करूया, आणि देवासाठी चंदनाची ओटी उगाळूया म्हणून चंदन उगाळत तिथे बसले. ते चंदन ते काढून त्या वाटीमध्ये भरत असताना एक भुंगा आला, भुंगा आला आणि तो चंदनाच्या वाटीमध्ये पडला. आता हे म्हणाले आता काय करायचं, एवढं चंदन उगाळलं आणि त्याच्यात भुंगा पडला. त्याने असं ते घेतलं आणि असं उडवून, असं टिचकीने असे उडवून लावलं ते भुंगा. हां, आणि झालं, दुपार झाली, जेवण केलंय, चंदन उगाळून ठेवली परत, आणि पांडुरंग काही येत नाही. आता काय करायचं, संध्याकाळ झाली, पुन्हा विठ्ठलाच्या मंदिरात गेला नामदेव महाराज आणि म्हणाले विठ्ठला आजही आला नाहीस म्हणे तू. तर म्हणाले अरे मी आलो होतो. तर म्हणाले काय देवा तुम्ही खोटं बोलता, आज मात्र मी लक्षात ठेवलं की कोणीही गरीब, कोणीही काही आलं तर मी हे नाही करायचं, कोणीही प्राणी काही आलं तर मी हे करायचं. मी लक्ष ठेवलं की तुम्ही मला फसवता, कुठल्याही रूपाने येता. अरे म्हणे मी आलो होतो, अरे तू भुंगा होता ना, भुंगा तो मी होतो. अरे तुला मला चंदनाची ओटी लावायचा त्रास नको म्हणून मी त्या वाटीमध्येच उडी मारली, आणि तू तर मला असं खटकन उडवून लावलं. हे बघ म्हणे माझं गाल लाल झालंय, ते मला लागलं म्हणे, ते तू तर थोबाडीत मारल्यासारखं झालं. आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं की देवा तुझ्या स्वरूपाला, तुझ्या रूपाला मी कधीच ओळखू शकत नाही रे. असंही झालं. आणि त्यावेळेला तो पुन्हा म्हणतो की देवा चुकलो म्हणे, फार मोठी चुकी झाली, पण असं कर तू उद्या ये. आणि उद्या येतामध्ये ह्याने काय केलं, तिथे भाकऱ्या बिकऱ्या तयार केल्या. देव सुक्या भाकऱ्या कसा काढा म्हणून ते तूप वगैरे सगळं आणलं होतं. तेवढं ते कुत्रं येतं आणि ते कुत्रं भाकरी घेऊन जातात, आणि त्याच्या मागे नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन जातात. आणि देवा देवा म्हणजे सुक्या रोट्या कसं, म्हणजे भाकरी कशी खाणार, हां तुला घसा बस, हे तूप घे तूप, असं करणं. तिथे नामदेव महाराज परिपूर्ण भक्त झाले हे लक्षात घ्या. आणि हे पंचमहायज्ञ जो आचरतो तो खरा भक्त आहे, कृतज्ञता आहे सर्वांभवती. हां, आणि मग गाय आहे, कुत्रा आहे, मुंगी आहे, ह्या सगळ्यांसाठी कृतज्ञता व्हा. पशु पक्षी आणि ह्या पंचमहाभूताने सर्व निर्माण झालं, या सर्वांचं स्मरण आणि त्यांच्यासाठी जे आपल्यापेक्षाही
जे हीन आहेत, हीन पक्षी कमी आहेत, त्यांना जगवण्याची जबाबदारी आपली आहे. इतकी झाडांची कत्तल झाली की पक्षी नाहीसे झाले. कालपर्यंत दिसणारी गिधाडं गायब झालेत. घारींची संख्या कमी झाली, कावळे कमी झाले. आता पिंडाला शिवायला कावळे निमणे. ही परिस्थिती निर्माण झाली. कोणामुळे झाली? केमिकल सोडून देतात तुमच्या फायद्यासाठी आणि हजारो मासे मरतायत. काय करतोय आपण हे? तर असं नाही आहे. आपल्या धर्माला हे मान्य नाही आहे. म्हणजे इतकंच काय, मनुस्मृतीमध्ये असा उल्लेख आहे की ज्या राज्यामध्ये ओली झाडं तोडली जातील त्या राजाने दंड ठोकावा त्या व्यक्तीला जो ओली झाडं तोडेल. ओली झाडं तोडण्यासाठी सुद्धा म्हणजे त्याला मनाई आहे. किंवा वास्तुशांतीमध्ये सुद्धा मूलच्छेदम तृणच्छेदम कृमी कीटम निपातनम हननम जलबीजानाम भूमो शस्त्रेण घातकम. म्हणजे आम्ही घर करता खोदण्यासाठी जर का खांब किंवा काही, आता तर पिलर्स आले, खड्डे खोदतो, आता JCPने काढले जातात, पण त्याच्यामध्ये मुंग्या असतील, मुंग्याचं वारूळ मेलं असेल, त्या मुंग्या मेल्या असतील तर त्याची सुद्धा माफी मागितली आहे. त्यांना सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना आहे. मूलच्छेदम, झाडाची मुळं तोडली, पाया खोदताना काही आलं, मूलच्छेदम तृण म्हणजे गवत कापलं, नष्ट केलं, जाळलं. मूलच्छेदम तृणच्छेदम कृमी कीटम निपातनम. कृमी कीटक जरी त्याच्यात मेले घर बांधताना, त्या सगळ्यांसाठी वास्तुशांती करतो. केवळ देवता किंवा वास्तू किंवा हे नाही, हा सुद्धा आहे त्याच्यामध्ये भाग. हे जाणीव लक्षात करणं गरजेचं आहे. इतका सुंदर धर्म आहे आणि तो याचा अभ्यास करत नाही. आणि कुठल्या तरी जे काही विडंबन झालेलं आहे त्याला पाहून आपण धर्माला नावं ठेवतोय. हे सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने तो पंचमहायज्ञ करत असे. आणि अतिथी पूजी भक्तीने इथे 42व्या अध्यायापर्यंत, ओवींपर्यंत 42व्या ओवीपर्यंत आपण पाहिलेलं आहे. उद्या आपण 42व्या ओवीच्या पुढचं आपण पाहणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.